सुरुवात इथे आमच्या आजोबाने सुरुवात केली बरोबर 1939 पासून. त्यामुळे दगडूशेठ दर्शनाला आल्यानंतर ही इमरती मस्ट आहे. खायला जाऊन जर तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा असेल तर इथे तुम्ही नक्की या. क्या बात आहे, 5 मिनिट टाकून ये. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. तर या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातली प्रसिद्ध गणपती मंडळ आणि त्याच्या आजूबाजूचे इंटरेस्टिंग फूड स्पॉट्स कव्हर करणार आहोत. बरं, काही स्पॉट्स इतके जुने आहेत जिथे मी लहानपणापासून खातोय. म्हणजे तसा आता मी कवळा दिसत असलो तरी माझं वय बरं म्हणजे थोडक्यात काय तर जुने स्पॉट्स आहेत आणि काही नवीन सुद्धा स्पॉट्स आहेत जे मला माझ्या सबस्क्रायबर्सनी सजेस्ट केलेत. आपण लगेचच सुरुवात करूया. आत्ता मी पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या मंदिरासमोर उभा आहे आणि जनरली गणपती बघताना इथूनच सुरुवात केली जाते. आपण इथूनच सुरुवात करूयात. पहिलं दर्शन घेऊया आणि मग पेट पूजा. चला. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोर्या गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोर्या. तर आत्ता आम्ही आलोय सुदामा भेळ. कसबा गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्याच एक्झॅक्ट समोर आहे सुदामा भेळ आणि ही खूप लोकांनी मला रेकमेंड केली होती. तर इथे ओली भेळच घेतली. खरं तर दुपारची वेळ पण भेळ घेतली आहे. संध्याकाळी जर तुम्ही गणपती बघायला आलात तर भेळेने सुरुवात करू शकता. तर ही खाऊयात आणि बघूयात कशी आहे. इकडे पाण्याची चव थोडी वेगळी आहे. फरसाण कमी आणि चुरमुरे जास्त आहेत. ओके, म्हणजे फार ग्रेट नाही आहे आणि फार वाईट पण नाही आहे. ॲव्हरेज म्हणू शकतो. एवढी मजा नाही येते. नेहमी फरसाणाचं प्रमाण कमी आहे आणि म्हणू ना की असं काहीतरी एक्स फॅक्टर असतो भेळीमध्ये जो स्पेशल करतो भेळीला. फार ग्रेट नाही. त्यामुळे कसबा गणपतीला आलात नाही खाल्ली तरी चालेल. मानाचा पहिला कसबा गणपती झाला. आता दुसरा तांबडी जोगेश्वरी. तिथे काय खायला मिळतंय बघूया. आहे का रिक्षा? नाहीच आहे म्हणला तो. म्हणजे पत्ता पण नाही ऐकून घेतला. ओके, सँडविचचं नाव नेपोलियन असं आहे आणि हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे. इथे संध्याकाळी इतकी गर्दी असते. आम्ही लवकर आलोय त्यामुळे जास्त गर्दी नाहीये. नेपोलियनच सांगूयात आणि बघूयात काय जग जिंकता येते आपल्याला. तर आपण आलेलो आहोत तांबडी जोगेश्वरी. दुसरा मानाचा गणपती, त्याच्या बाजूलाच असणारं सुप्रीम सँडविच. आता इथे मी साधारण 2010 साली म्हणजे 14-15 वर्षापूर्वी खाल्लं होतं आणि फेमस म्हणजे असे अतरंगी नाव आहेत. नेपोलियन, टायटॅनिक टच, म्हणजे बोटीच्या आकारामध्ये ते सँडविच देतात असा प्रकार. त्यामुळे त्याची खूप जास्त हवा होती. म्हणजे अर्धा तास वेटिंग असायचं. आम्ही इथे लवकर आलोय म्हणून. तर इथे मी नेपोलियन सँडविच घेतलं कारण हे यांचं सिग्नेचर सँडविच आहे नेपोलियन सँडविच. वा वा, हेल्दी टॉपिंग आहे. पालक टाकले, बीट. आयुष्यात कधी बीट खात नाही आपण आणि इथे मात्र खातो चवी चवीनं. तर बघूया सँडविच कसं आहे. ग्रिल्ड सँडविच असतं हे. आतमध्ये चीज पण आहे. वा, सुरेख. मला छान या गोष्टीचं वाटतं की अजूनही तशीच चव आहे. आतमध्ये कोबी आहे बारीक किसून टाकलेला. चीज आहे. म्हणजे मॅप्रो सँडविच कसं आहे तर कशाला मॅप्रोला जायची गरज नाही अशा लेवलचं सँडविच आहे. ग्रिल चांगल्या पद्धतीने केलं आहे त्यांनी. डोबळी मिरची सुद्धा आहे आणि बाकी काकडी, टोमॅटो, बाकी गोष्टी. चटणी हिरवी काही नाही याच्यामध्ये जे आपण टिपिकल सँडविचमध्ये खातो. पण ना असं ओलसर येते. म्हणजे जनरली सँडविच ड्राय आलं की नको वाटतं खायला. खूप जास्त स्पायसी नाही आहे. एकदम मॉडरेट चव आहे. सुरेख. सँडविच शौकीन असतील नक्कीच खायला हरकत नाही. क्वांटिटी भरपूर असते यांची. म्हणजे एक सँडविच दोघांना आरामात पुरतं. वा, बेस्ट. गणपती बघायला आला सँडविच खायला अजिबात हरकत नाही. बेस्ट स्पॉट आहे. आत्ता आम्ही आलोय कलकत्ता विहार. जे दगडूशेठचा गणपती जिथे बसतो हे मंदिर, मंदिराचा देखावा त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. 1939 पासून हे आहे आणि छत्रपती संभाजीनगरला जेव्हा मी इमरती खाल्ली तेव्हा खूप लोकांनी मला सजेस्ट केलं की पुण्यातलं हे ओल्डेस्ट आहे जिथे इमरती पण मिळते आणि जिलेबी सुद्धा मिळते. आणि इथली इमरती मी घेतलेली आहे आणि खूप जास्त गर्दी आणि गोंगाट आहे इथे. आवाज थोडा डिस्टर्बन्स येऊ शकतो. आणि बघा इथली इमरती कशी आहे.
थँक्स लॉट सबस्क्रायबर्सना. मला हा स्पॉट माहीत नव्हता. थँक्यू मला सजेस्ट केल्याबद्दल. आणि इमरती आता आपल्या लय आवडीचा विषय झालेला आहे, त्यामुळे बघूयात कशी आहे. चवीला छान आहे, करून ठेवलेली आहे. उत्तम स्वीटची जी होती छत्रपती संभाजीनगरला ती गरम गरम तळून देत होते, त्यामुळे ती खूप खुसखुशीत होती. ती थोडी मऊ झाली आहे पण चवीला चांगली आहे. मला असं वाटतं की सकाळच्या वेळेला गरम गरम करत असतील तेव्हा गरम खाण्यात वेगळी मजा असेल. त्यामुळे दगडूशेठ दर्शनाला आल्यानंतर ही इमरती मस्ट आहे. सुरुवात आमच्या आजोबाने सुरुवात केली बरोबर 1939 पासून. तेव्हापासून तर पुढे चालूच आहे. वृत्त पण चालू असतं आणि बाहेरचं पण स्टॉल पण चालू असतं नारळाचा. म्हणजे दुकान 24 तास उघडं असतं. तर हा जो स्पॉट आहे काका हलवाई सगळ्यांना माहितीच आहे, पण काका हलवाईचा बदाम शेक ऍक्च्युली लिस्टमध्ये हा स्पॉट नव्हता. पण कॅमेराच्या मागे जो आमचा DOP कॅमेरामॅन आहे प्रथमेश, तो म्हणला म्हणजे हे प्यायलाच पाहिजे नाही का, त्याशिवाय व्यर्थ आहे बाकी सगळं. पिऊयात. जर वाईट असेल ना त्याला प्यायला लावणार आहे तो मागे. तिखट खाऊन छान वाटतंय. आपलं नॉर्मल बदाम शेक सारखाच आहे, काही वेगळा नाहीये पण छान आहे. खरेदी करायला आलात मंदिराच्या एक्झॅक्टली मागे काका हलवाई, त्याच्या बाजूलाच बदाम शेक. सॉरी खूप जास्त गडबड गोंधळ ट्रॅफिक आहे, त्यामुळे आवाजाचा डिस्टर्बन्स येऊ शकतो. भावना समजून घ्या माझ्या. बघा राव, म्हणजे गर्दीचा फिरतोय. तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय, सबस्क्राईब करा राव. येस, तर आता आपण दगडूशेठ पासून लक्ष्मी रोडनी एक छान मटकी भेळचं ठिकाण तिकडे चाललोय. म्हणजे हा जो एरिया आहे ना, इथे पुढे तुळशीबाग, म्हणजे महिला वर्गासाठी आकर्षणाचं ठिकाण. म्हणजे मला कळतच नाही की एवढ्या उन्हाचं गर्दीचं असं कुठलं मोटिवेशन आहे की एवढी गर्दी इकडे करतात. मी आयुष्यात कधी इथे येत नाही. आणि जेव्हा गणपती बघायला आमच्याकडे पाहुणे यायचे तेव्हा माझ्या मावश्या वगैरे सगळ्या आवर्जून जाणार एवढ्या गर्दीत तुळशीबागेत. आणि जाऊन काय आणणार तर प्लास्टिकची डबडी, काहीतरी गृहोपयोगी नाही का, खोबरंच खावण्याचं मशीन, लिंबूच पिळायचं मशीन, असं काय 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 बऱ्याच गोष्टी घेऊन ते यायचे. पण कायम गर्दी असते आणि अजूनही आत्ताही गर्दी आहे दुपारच्या वेळेला. इथे बघूया कुठला इंटरेस्टिंग स्पॉट आहे. गणपती बघताना नक्की खाण्याचं ठिकाण म्हणजे कावरे. 1952 पासून मी इथे लहानपणापासून येतोय. आज आपण इथे खाणार नाही कारण आपण त्याचा वेगळा व्हिडिओ केलाय, त्याची लिंक मी कुठेतरी वरती तुम्हाला देतो. तर आईस्क्रीम आणि मस्तानी अप्रतिम मिळते आणि आईस्क्रीमची सुद्धा वेगवेगळी कॉम्बिनेशन मिळतात. पण आपला स्पॉट खाण्याचा पुढचा आहे आणि इथे पलीकडेच गुरुजी तालीम मित्रमंडळ आहे, जो मानाचा 3रा गणपती आहे आणि तिथेच आपला खाण्याचा स्पॉट आहे. चला, तर आपला पुढचा स्पॉट होता गुरुजी तालीम मित्रमंडळाच्या एक्झॅक्ट समोर. इथे मटकी भेळवाला असतो संतोष मटकी भेळ. आणि असं म्हणतात की पुण्यातली पहिली मटकी भेळ असं म्हणतात. तर लगेच मला माझा गळा पकडाल की असं नाही, इथे पण मिळते पहिली वगैरे. मी असं ऐकून आहे की इथे पहिली मटकी भेळ पुण्यातली मिळते. ती खायला आलो होतो पण ती बंद आहे, कारण तो साधारणपणे संध्याकाळनंतर ओपन होतो. पण जर तुम्ही बघायला आलात रात्रीच्या वेळेस आणि असेल तो तुमच्या नशिबाने खुला, तर नक्कीच मटकी भेळ ट्राय करा. चांगली मटकी भेळ आहे, मी खाल्ली आहे ती. आपला पुढचा स्पॉट होता नित्यानंद वडापाव, जो तुळशीबागेच्या एंट्रीला म्हणजे बाजीराव रोडवरनं जी तुळशीबागेची एंट्री आहे तिथे बसतो. पण तो बंद आहे. त्याचं कारण असं आहे की तुळशीबागेचा गणपती कायम आत बसतो, पण यावेळेस तो पहिल्यांदा इथे बसतोय वरती. आणि पूर्ण बांधकाम केल्यामुळे ही गाडी बंद राहणार आहे. तो घेत पुढचा स्पॉट. तर पुण्यात खायला जाऊन जर तुम्हाला तुमचा अपमान करून घ्यायचा असेल तर इथे तुम्ही नक्की या. ते म्हणजे पुष्करणी भेळ. म्हणजे बऱ्याच वेळा इथली भेळ संपलेली असते. तर तुम्हाला वाटेल की चुरमुरे आणि फरसाणाचा स्टॉक ठेवतोय, तर मग भेळ संपते कशी? तर ओल्या भेळसाठी जे पाणी असतं ते हे खूप असं लिमिटेड बनवतात. त्याचं कारण असं आहे की देव आणि दानवांनी जेव्हा समुद्र मंथन केलं आणि त्यातनं जे अमृत बाहेर आलं तर ते अमृत ते पाण्यामध्ये टाकतात असं मला वाटतंय, कारण इतकं प्रेशियस ते पाणी आहे. यस, तर मटकी भेळ आणि वडा चटणी कॅन्सल झाल्यानंतर आपण आलेलो आहोत भटांचे दडपे पोहे. शगुन चौक आहे, शगुन चौकाच्या एक्झॅक्टली पुढे. आम्ही सगळ्याची लोकेशन्स आणि लिंक देणार आहोतच. तर इथे दडपे पोहे मिळतात आणि हे हल्लीच चालू झालेला स्पॉट आहे. आणि हा पण मला बऱ्याच लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं की दडपे पोहे सगळीकडे मिळत आहेत आणि इकडे मिळतात. तर आपण खाऊन बघूयात कसे.
दडपे पोहे हा प्रकारच असा आहे ना की असा सात्विक आणि चविष्ट आहे. म्हणजे आहा, लिंबू पण पिळला हलकंच, मिरचीची पण चव आहे, छान आहेत. थोडे ड्राय आहेत, थोड्या अजून ओलसर असेल तर मजा आली असती, पण ऑफकोर्स ते करून ठेवतात त्यामुळे त्यांना जास्त वेळ ठेवता येत नाही. आपण घरी जेव्हा बनवतो तेव्हा काकडीचा किस, नारळाचं पाणी थोडंसं वापरून आपण जास्त अजून ओले करतो. थोडे ड्राय वाटतात पण तरी चवीला चांगले आहेत. त्यामुळे जर तुम्ही गणपती बघताना लक्ष्मी रोडपासून सुरुवात केली असेल, लक्ष्मी रोडने जाताना शगुनमधनं थोडंसं राईट मारायचं आणि दडपे पोहे खाऊन पुढे जाऊ शकतो. तर दडपे पोहे खाताना सांबाराचा कमाल वास येत होता, त्यामुळे मला असं वाटलं की सांबारासोबत काहीतरी घ्यावं. तर ऑप्शन होता उडीद वडा, घ्यावा, त्यांनी तुकडे करून दिलाय. तर बघूया की कसं आहे. सांबार तर फारच सुरेख आहे, कारण ते थोडं टेस्ट करून बघितलं होतं आणि घरी बनवतो ना असा घरगुती सांबार अशी चव आहे. वडाही चांगला आहे. तो बऱ्याच वेळा ना मेदू वडा असा खूप सोडा टाकून फुगवतात, तसं नाही आहे. चटणी पण छान आहे आणि सांबार पण छान आहे, त्यामुळे हा ऑप्शन ट्राय करायला पण हरकत नाही. त्याला कोणतरी म्हटलं की शेव आहे का, तर म्हटलं शेव ठेवत नाही. तर एकाने विचारलं तर्री देतं का, तर्री नाही सांबार. हे स्पेसिफिक म्हणजे अगदी म्हणजे क्लॅरिटी आहे एकदम. खूप खाल्ल्यानंतर आपण नाही कसा डबा कसा हलवून हलवून जागा करतो ना, तशी जर जागा करायची असेल तर सोडा मारायचा. ढेकर वगैरे आले की अजून खाण्याची इच्छा निर्माण होते. तर माहिती आहे हर्षवर्धन कोल्ड्रिंक हे मला दिसलं, याची गाडी होती. म्हणजे खेडिया दुकाने बेडेकर मिसळ त्याच्या एक्झॅक्ट समोर छोटीशी गाडी होती आणि खूप वर्षापासून येतो आणि त्याच्याकडे खूप सारे प्रकार मिळतात. सोडा, नीरा, सोड्याचे खूप सारे कॉम्बिनेशन्स. तर मला असं वाटतं की तो दिसतोच आहे आणि असा फेसाळणारा सोडा मला खुणावतोय, त्यामुळे आपण सोडा ट्राय करूयात तिथे. आणि हे नव्याने झालं, मग इथे पहिल्यांदाच जातोय मी, बघूया. हा अपग्रेडेड प्रकार आहे, कारण तिथे नुसतं ग्लासमध्ये मिळायचं. प्लस मॉकटेल टाईप वाटतंय. मिक्स झाल्यावर छान लागतं. वळा सोडा प्रकार प्रचंड आवडतो आणि खूप आधीपासून घेतो. इथला लिंबू सरबत पण खूप छान असतं, लिंबू पण आहे एकदम फ्रेश. एक वेगळा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे. पेरूचे तुकडे पण आहेत का याच्यामध्ये, काय बात आहे. हा जास्त भारी आहे. स्पायसी ग्वावा नावाने जे काही मॉकटेल मिळतं 300 रुपयाला, 40 रुपयात बेस्ट आहे. माझं तर ऑल टाइम फेवरेट ठिकाण आहे. म्हणजे यांचा गाडा सुद्धा आहे, मी म्हणत असं की खेळियाच्या समोर, बेडेकर मिसळच्या समोर. आणि कॉलेजमध्ये असल्यापासून मी जातोय तिथे. लिंबू सरबत आणि नीरा एवढंच मिळायचं, पण आता त्यांनी बरेच प्रकार चालू केलेत आणि छान आहेत म्हणजे सगळेच प्रकार. तर कधी आलात कुमठेकर रोडला किंवा अगदी लक्ष्मी रोडला खरेदीला तर नक्की इथे या. हे ठिकाण मी 100% रेकमेंड करेन. अतिशय आवडीचं ठिकाण आहे माझ्या. तर पुण्यातली गणेशोत्सवातली खादडी या गोष्टीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि ते म्हणजे काही वेगळं सांगायची गरज नाही, सुजाता मस्तानी. आणि ही जी ब्रांच आहे ती सदाशिव पेठेतली पहिली ब्रांच, निंबाळकर तालीम गणपती मंडळाच्या एक्झॅक्ट समोर. निंबाळकर तालीम, आपल्या घरी सुद्धा एक निंबाळकर आहेत बाय द वे. तर ही ट्राय करूयात. खरं सांगायचं तर मी पण खूप दिवसांनी किंवा महिन्यांनी इथे प्रत्यक्ष इथे घ्यायला आलोय. जनरली आता स्विगी किंवा झोमॅटोवरनंच मागवणं होतं. मला असा एक अनुभव आलाय की खूप जास्त गोड करतात. म्हणजे गेले 2-3 वेळा काय सुजाताचा अनुभव फार चांगला नव्हता. सुजाता म्हणजे सुजाता मस्तानीचा. ओके, तर आपण बघूयात. काय म्हणा, ही जी मँगो मस्तानी आहे ना, म्हणजे हा जो मँगो फ्लेवर आहे असं ना, असं पूर्ण शरीरामध्ये असा एक थंडावा जेव्हा जाणवतो ना, असं एकदम म्हणजे एवढा ट्रॅफिक आणि एवढ्या गोंगाटामध्ये पण असं मला एकदम निवांत कुठेतरी बसलोय असाच फील आला डायरेक्ट. ही छान लागते. ही जास्त गोड नाहीये. मला असं वाटतं त्यांच्या आता खूप साऱ्या ब्रांचेस झाल्यात, त्यामुळे तुम्ही जेव्हा मागवता झोमॅटोवरून तेव्हा एक्झॅक्टली कळत नाही आपण कुठनं मागवतोय. गणपतीमध्ये हे आता मला माहित नाही, पहाटे 4-5 वाजेपर्यंत ओपन असायचं. त्यामुळे सगळे जेव्हा गणपती बघून व्हायचे खूप थकून, शेवटचा जो स्पॉट आहे विश्रांतीचा तो मस्तानी, ते मस्तानी पेच आणि घरी जाऊन झोपायचं. अशाच आठवणी आहेत. तर गणपती बघून आमची सांगता सुजाता मस्तानीलाच व्हायची. तर मला असं वाटतं की व्हिडिओची पण सांगता आपण इथेच करूयात. बाय द वे, गणपती असल्यामुळे आपण हे 2 गणपती स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो. पण आपली महाराष्ट्र फूड टूर चालू आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणांना नक्कीच जाणार आहोत. तुमची रेकमेंडेशन्स छान येत आहेत, तशी येऊ द्यात. भरपूर ठिकाणं मला सजेस्ट करा. गावाचं नाव आणि तिथल्या छान खाण्याच्या पदार्थांचं आणि तिथल्या स्पॉटचं नाव नक्की सुचवा. महाराष्ट्र फूड टूर आपली लगेच चालू होईल.
तोपर्यंत हॅपी जर्नी.